आता आम्ही कोलदुर्ग करायला चाललेलो आहे. काळदुर्ग सॉरी. चला बघूया आता आपण काळदुर्ग किल्ला. मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणून, तर अलिबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणून ओळखला जातो. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभूनही मुंबईजवळ असलेल्या या भागाचा पर्यटनासाठी म्हणावा तसा विकास झाला नाही. उत्तर कोकणातील पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आत्ता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने वेढलेला सूर्या व वैतरणा नदीच्या संगमाजवळ पालघर मनोर मार्गातील चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी काळदुर्ग किल्ला हा टेहरणीचा किल्ला बांधला गेला. काळदुर्गवर असलेली ही चाल, खडी चढणीची चाल चालू झालेली आहे. हायवेला बाजूलाच आहे, रोडवरतीच आपल्याला लगेच पायवाट दिसते वर जाण्यासाठी. चला काळदुर्गच्या दिशेने चाललेलो आहे. एक आशिरीगड करून आलेले आहेत 5 तास येऊन जाऊन, तरी मावळे अजून खचलेले नाही आहेत, अजून भूक भागली नाही. त्यांनी म्हणतात 1800 रुपये वसूल नाही झाले, अजून एक करून घ्या म्हणून अजून एक दुर्ग करतोय. आठे म्हणले 1800चे 2 होऊन द्या, 2500 होऊन द्या, देतो आम्ही. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला होता, जो त्यांच्या निर्भयता आणि धोरणात्मक कौशल्यासाठी ओळखला जातो. इतिहासात काळदुर्ग किल्ल्याचे उल्लेख कालमेघ, नंदीमाळ या नावाने येतात. किल्ल्याच्या बांधकामाबाबत संदर्भ उपलब्ध नसले तरी माहीमच्या बिंब राजाकडे असलेला हा किल्ला त्या काळात अथवा त्याआधी बांधला गेला असावा. नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात काही काळापुरता हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, पण पोर्तुगीजांनी तो परत जिंकून घेतला. इसवी सन 1737 ते 1739च्या वसई मोहिमेत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. काळदुर्गावर असलेलं हे पाण्याचं टाकं बघून आता आपला प्रवेश वरती गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती म्हणजे बाल्या किल्ल्यावरती होत आहे. थोड्याच वेळात आता आपण जाऊया. हे पहा, गडाचा सर्वोच्च माथ्यापाशी आपण आलेलो आहे. इतिहासात काळदुर्ग किल्ल्याचे उल्लेख काळमेघ, नंदीमाळ या नावाने येतात. किल्ल्याच्या बांधकामाबाबत संदर्भ उपलब्ध नसले तरी माहीमच्या बिंब राजाकडे असलेला हा किल्ला त्या काळात अथवा त्याआधी बांधला गेला असावा. नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे संभाजी राजांच्या काळात काही काळापुरता हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, पण पोर्तुगीजांनी तो परत जिंकून घेतला. इसवी सन 1737 ते 1739च्या वसई मोहिमेत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. काळदुर्गवर किल्ल्या जाण्यासाठी पालघर मनोर मार्गावरील वाघोबा खिंड हे पायथ्याचे ठिकाण आहे. मनोरच्या बाजूने घाटात प्रवेश करताना किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असून किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1386 फूट असली तरी वाघोबा खिंडीपर्यंत 400 फूट उंचीचा चढ आपण गाडीने पार करतो. चहाड घाटातील खिंडीत वाघोबाचे छोटे मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. मंदिरामागे पाण्याचा हातपंप असून किल्ल्यावर पाणी नसल्याने येथूनच पाणी भरून घ्यावे. पंपाजवळ काही दगडात बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात. येथूनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. किल्ल्याच्या माथ्यावरून उत्तरेला असावा, ईशान्येला अशेरी, पूर्वेला कोहोज व सूर्या वैतरणा संगम, आग्नेयेला टकमक, दक्षिणेला तांदुळवाडी
तर पश्चिमेला पारगर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. शिवराय मित्रांनो, आत्ता हा काळदुर्ग करून आम्ही आलेलो आहे. साधारणतः येऊन जाऊन एक 2.5 ते 3 तास लागलेले आहे. फार मस्त असा हा आहे काळदुर्ग. वाट अतिशय सोपी आहे, मळलेली आहे, कुठंही गाईड घ्यायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही आज 2 दुर्ग केलेले आहेत. सकाळी एक झाला आमचा आणि आत्ता एक, आणि आता गाडीपाशी पोचत आहोत. चला पुन्हा भेटूया.